आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस सरकारची मदत ही तुटपुंजी असते आणि त्याला एक संरक्षण द्यावं या हेतून ही पीक विमा योजना आलेली आहे. आणि म्हणून हा पीक विमा योजनेचा मुख्य हेतू बाजूला ठेवून या दरम्यानच्या काळामध्ये या पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपण सरकारचा दिलेला निधीच कसा म्हणजे कंपन्यांना दिलेला आजपर्यंतचा इन्स्टॉलमेंट आणि कंपन्यांनी नुकसान भरपाईमध्ये दिलेला शेतकऱ्यांची मदत याची तफावत जी कॅगनं आणि एकूण सगळ्यांनी समोर आलेली आहे. हे सगळं बघता शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा कंपन्या 73,000 कोटीपेक्षा रुपयानं फायद्यामध्ये राहत आहेत. हा एक भाग आहे आणि हा कंपन्यांना होत असणारा फायद्याचे वाटेकरी कोण कोण आहेत याच्याबद्दल बरेच चित्र आणि बऱ्याच तज्ञांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकार या सगळ्या मलिद्यांवरती आपला हात मारतोय. याच पद्धतीनं या सरकारमध्ये असणारे किंवा वेगवेगळे आमदार आणि खासदार सुद्धा या पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांना जेव्हा नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळेस मदत करण्यापेक्षा स्वतःच्या वर्चस्वासाठी स्वतःच्या श्रेयवादासाठी सुद्धा चुकीची प्रॅक्टिस करून हे सगळ्या पीक विमा योजनेचा कसा बट्ट्याबोळ लावता येईल अशाही प्रकारचे प्रयत्न हे झालेली आहे. आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सगळ्या शेतकरी संघटना आणि किसान सभा विशेषतः म्हणतीये की हा पीक विमा योजना ही ज्या हेतूसाठी लागू करण्यात आलेली आहे जी शेतकरी केंद्रित आणि नुकसानीच्या पातळीवरती शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं परतावा आणि मोबदला मिळावा यासाठी याचा विनियोग व्हायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीचे बदल हे प्रधानमंत्री पीक विमा फसल योजना म्हणून करण्यात आलं, त्यानंतर सुधारित पीक विमा योजना म्हणून करण्यात आलं, यामध्ये मूळ पीक विम्याच्या ह्यालाच म्हणजे धक्का पोहोचविलेला आहे का काय अशा प्रकारचा आरोप किंवा अशा प्रकारचं आमचं मत या केंद्र आणि राज्य सरकारच्या विम्याच्या धोरणांबद्दल आणि भूमिकेबद्दल निर्माण झालेलं आहे.